खरे स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानव रूप हे वातावरणामध्ये उभे राहिलेले असताना त्यांच्या मधल्या डोळ्यामधून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीने स्त्री प्रमुख 8वे पंचमहाभूत धान्य या नावाने रूप धारण केले। म्हणजे दिव्यत्व शक्ती स्त्री मानव रूप आहे। त्यांच्या ते वातावरणात उभे राहिलेले असताना त्यांच्या मधल्या डोळ्यामधून एक ज्योत आली आणि त्या ज्योतीने धान्य या नावाने 8वे पंचमहाभूत हे रूप धारण केलं। 8वे पंचमहाभूत धान्य स्त्री प्रमुख 8वे पंचमहाभूत धान्य यांचे संपूर्ण शरीर चिमणी मादी पक्षी शरीर आहे। त्यांचं संपूर्ण शरीर चिमणी मादी असते ना, चिमणीचं संपूर्ण शरीर आहे। आपण पाहतो ती चिमणी नाही, आपण पाहतो ती चिमणी मादी पक्षी हे संपूर्ण रूप आहे। म्हणजे आपण जसं चिमणी बघतो तसंच ते संपूर्ण रूप आहे। फक्त त्यांचे दोन्ही पाय असतात ना, ते त्यांचे मोठे, आपले चिमणीचे बारके असतात, त्यांचे मोठे पाय आहेत। चिमणी सारखेच पण मोठे पाय आहेत। फक्त त्यांचे दोन्ही पाय हेच त्यांचे दोन्ही हात आहेत। म्हणजे ते दोन्ही पाय जे आहेत ते हात म्हणूनच वापर करतात। ते आकाशात उडत असताना दोन्ही पायाचा हातासारखा वापर करतात। आकाशात उडताना दोन्ही पायाच्या हातासारखाच वापर करतात ते। त्यांच्या उजव्या हातामध्ये स्वयंभू त्रिशूळ व डाव्या हातामध्ये स्वयंभू काठी हे शस्त्र आहे। म्हणजे ते आकाशात उडतात आणि त्यांच्या उजव्या हातामध्ये त्रिशूळ आहे आणि डाव्या हातामध्ये काठी असते ना आपली, ती काठी हे शस्त्र आहे। स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानव रूप यांच्या समोर स्त्री प्रमुख 8वे पंचमहाभूत धान्य हे थांबलेले असताना स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानव रूप यांनी त्यांना आपलं कार्य समजून सांगितलं। म्हणजे दिव्यत्व शक्ती स्त्री मानव रूप जे आहे त्यांच्यासमोर हे थांबले तेव्हा त्यांनी त्यांना काय कार्य करायचं ते समजून सांगितलं। ब्रह्मांडामधील प्रत्येक पृथ्वीवरील जमिनीमध्ये शेतामध्ये शेतकरी जी धान्याचं बी पेरेल तेच धान्याचं झाड उगवणं। म्हणजे शेतकरी जे शेतात धान्याचं बी पेरल तेच धान्य उगवणे, पूर्ण वाढवणं, त्या झाडाची पूर्ण वाढ करणे, त्या झाडात तेच धान्य उगवणं। गव्हाचं लावलं असेल तर त्याला गहूच आलं पाहिजे ना, व त्या धान्यामध्ये तीच चव निर्माण करायची। जर गव्हाचा असेल ज्वारीचा असेल तर त्यात तीच चव निर्माण करायची। त्यानंतर त्या धान्यापासून त्या शेतकऱ्यास परत शेतामध्ये बी पेरता यावं म्हणून त्या झाडाची बी तयार करायची। म्हणजे जर तुम्ही हरभऱ्याचं झाड त्याने लावलं शेतकऱ्यांनी तर ते त्याचीच बी तयार करतात परत झाड लावण्यासाठी, म्हणून त्या झाडाची बी तयार करतात। उदाहरणार्थ गहू ज्वारी बाजरी मका वगैरे धान्य इत्यादी कार्य स्त्री प्रमुख 8वे पंचमहाभूत धान्य यांचं कार्य आहे। आलं का त्यांचं कार्य लक्षात? त्याचबरोबर त्या शेतकऱ्याने जमिनीमध्ये शेतामध्ये भाजीपाला याचे बी पेरले असताना भाजीपाला जर पेरला तर त्या भाजीपाल्याचं झाड उगवणं, पूर्ण वाढवणं, त्या झाडाची पूर्ण वाढ करणं, त्या झाडास तोच भाजीपाला उगवणं। मेथीचं झाड असेल तर मेथीचीच भाजी उगवली पाहिजे, त्या भाजीपाल्यामध्ये तीच चव निर्माण करणं, जी भाजीपाला उगवून तेच ती चव निर्माण करणं। त्यानंतर त्या भाजीपाला ह्याच्या फळापासून त्या शेतकरी यास परत शेतामध्ये पीक पेरता यावे म्हणून त्या भाजीपाला ह्याचे
बी तयार करणं म्हणजे जो झाड भाजीपाल्याचं झाड उगवलं असं भाजीपाल्याची वेगवेगळी चव, त्याचं चव घालणं आणि ती बी परत तयार करायची. उदाहरणार्थ मेथीची भाजी, कोथिंबीर, कढीपत्ता, टोमॅटो, बटाटा, वाटाणा, भोपळा, भेंडी, वांगी वगैरे जे असतात ना भांडी आपलं भाजीपाला तेच निर्माण करतात. स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप, दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप आहे. त्यांच्यासमोर प्रमुख 8वे पंचमहाभूत धान्य हे थांबलेले असतात. म्हणजे पंचमहाभूत यांनी धान्याचं सगळं हे केलं ना. हा 8वं पंचमहाभूत धान्य थांबलेले असताना स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप म्हणजे ते धान्य हे जे पंचमहाभूत आहे ते दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांच्यासमोर थांबलेले असताना दिव्यत्व शक्ती यांच्या उजव्या हाताच्या तळव्यामधून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीपासून तलवार, गदा, नांगर, सुदर्शन चक्र, नाग, दांडपट्टा, सोटा ही शस्त्र निर्माण झाली. ती शस्त्र श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांनी श्री प्रमुख 8वे पंचमहाभूत धान्य यांना दिली. म्हणजे ही जी शस्त्र निर्माण झाली ती त्यांना दिली. आपण मुसळ पण रात्री म्हटलं ऐकलं. हा मुसळ. आता यांच्यात त्यांनी हे नाही केलं. कुठले कुठले धान्य निर्माण केले बघा. तलवार, गदा, नांगर, सुदर्शन चक्र, नाग, दांडपट्टा, सोटा असतो ना, ही शस्त्र निर्माण झाली. ती शस्त्र त्यांनी प्रमुख 8वं पंचमहाभूत धान्य यांना दिली. त्यानंतर त्यांच्या डाव्या हाताच्या तळव्यामधून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीने रेडा प्राणी या प्राण्याचं रूप धारण केलं. रेडा असतो ना, हा ते प्राण्याचं रूप धारण केलं. स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांनी श्री प्रमुख 8वे पंचमहाभूत धान्य यांना रेडा प्राणी वाहन दिलेला आहे. रेडा जो प्राणी आहे तो 8वं पंचमहाभूत धान्य त्यांना तो दिलंय. त्यानंतर त्या श्री प्रमुख 8वे पंचमहाभूत धान्य यांनी ज्योतीचं रूप धारण केलं व ती ज्योत श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांच्या बाजूला थांबली. म्हणजे जे 8वं पंचमहाभूत धान्य आहे त्यांनी ज्योतीचं रूप घेतलं. दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप त्यांच्या शेजारी थांबली. स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप वातावरणामध्ये उभे राहिलेले असताना त्यांच्या उजव्या डोळ्यामधून एक ज्योत प्रकट झाली. म्हणजे दिव्यत्व शक्ती जे स्त्री रूप आहे ते वातावरणात उभे राहिलेले असताना त्यांच्या उजव्या डोळ्यातून एक ज्योत आली व त्या ज्योतीने प्रमुख पंचमहाभूत 9वं पंचमहाभूत वनस्पती या नावानं रूप धारण केलं. म्हणजे 9वे पंचमहाभूत वनस्पती या नावाने त्या पंचमहाभूताने रूप घेतलं. स्त्री प्रमुख 9वे पंचमहाभूत वनस्पती यांनी स्त्री रूप धारण केलेलं आहे. स्त्री रूप आहे त्यांचं. त्यांचे कमरेपासून वरचा शरीराचा भाग स्त्री मानव शरीर आहे. कमरेपासून वरती स्त्री मानव शरीर आहे व कमरेपासून खालचे संपूर्ण शरीर, कमरेपासून खालचं संपूर्ण शरीर म्हैस मादी प्राणी यांचं शरीर आहे. म्हैस माहिती आहे ना, म्हैस यांचं प्राणी शरीर आहे म्हणजे मादी प्राणी. त्यांचा चेहरा गोल आहे. त्यांना आपल्यासारखे फक्त 2च डोळे आहेत. आपल्यासारखे फक्त 2च डोळे आहेत त्यांच्या, म्हणजे त्यांना तिसरा डोळा नाही. त्यांच्या दोन्ही डोळ्यावर पापण्या व भुवया आहेत. त्यांना आपल्यासारखे नाक, ओठ, तोंड, दात व जीभ आहे. आपल्यासारखंच आहे सगळं. त्यांना म्हैस या प्राण्याच्या कानासारखे उभे 2 मोठे कान आहेत. म्हशीला कसे कान असतात तसे म्हशीचे 2 मोठे कान आहेत. त्यांना आपल्यासारखे कपाळ आहे व कपाळावर मध्यभागी गेंड्याच्या शिंगासारखे एक मोठे उभे शिंग आहे.
म्हणजे त्यांचं जे कपाळ मोठे ते कपाळ गेंड्यासारखं एक शिंग आहे. गेंड्याला कसं शिंग असतं बघा, हा, एक शिंग असतं. हां, तसं कपाळावर गेंड्याचं शिंगासारखं मोठं शिंग आहे. त्यांच्या डोक्यावर आपल्यासारखे मोठे केस असून केसांच्या मोठ्या जटा झालेल्या आहेत. त्यांच्या डोक्यावर मोठे केस आहेत आणि केसांच्या मोठ्या जटा झालेल्या आहेत. हा, त्यांच्या डोक्याच्या वर हत्तीच्या दातासारखे परंतु उभे दोन मोठे दात शिंग आहेत. म्हणजे हत्तीला कसे शिंग असतात, दात थोडक्यात सुले असतं. सुळके, तसे त्यांना दातासारखे परंतु उभे उभे हा दोन मोठे शिंग आहेत. हत्तीला कसे दात असतात तसे यांना दोन मोठे शिंग आहेत उभे उभे. हा, आणि ते तिसरा आहे तो पुढे डोक्यात. कपाळावर गेंड्यासारखं शिंग आहे. कपाळावर गेंड्यासारखं शिंग आहे. डोक्यावर दोन, हत्तीला कसे दात असतात तसे मोठे सुळके. स्त्री प्रमुख 9 पंचमहाभूत वनस्पती यांच्या खांद्यावर आपल्यासारखे मान आहे. त्यांच्या खांद्यावर आपल्यासारखे मान आहे. त्यांच्या छातीवर स्त्रीचे 2 भाऊ आहेत. छातीवर 2 भाऊ आहेत. त्यांना एक बिंबी आहे. त्यांना आपल्यासारखे 2 हात आहेत. आपल्याला कसे 2 हात आहेत तसे. दोन्ही हाताच्या तळव्यांना आपल्यासारखी 5-5 बोटे आहेत. दोन्ही हाताला 5-5 बोटे आहेत. दोन्ही हातांच्या बोटाची नखे तलवारीच्या आकाराची मोठी आहेत. दोन्ही हाताच्या तळव्याला जे 5-5 बोटे आहेत तर बोटांची नखं तलवारीसारखी मोठी आहेत. त्यांच्या कमरेपासून खालचा शरीराचा संपूर्ण भाग म्हैस मादी प्राणी यांचं शरीर आहे. कमरेपासून खाली म्हैसच येते, म्हैस. हा, त्यांच्या पाठीवर गरुड 2च पाय आहेत ना देवाचे. हा, 2च पाय आहेत. 2च. हा, त्यांच्या पाठीवर गरुड पक्षासारखे 2 मोठे पंख आहेत. त्यांना शेपटी आहे. त्यांच्या उजव्या हातामध्ये स्वयंभू त्रिशूळ व डाव्या हातामध्ये स्वयंभू गदा ही शस्त्र आहे. म्हणजे त्यांच्या उजव्या हातामध्ये त्रिशूळ आहे स्वयंभू आणि डाव्या हातामध्ये गदा ही शस्त्र. 9 पंचमहाभूत वनस्पती यांचं. हा, स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानव रूप यांच्या समोर स्त्री प्रमुख 9 पंचमहाभूत वनस्पती हे थांबलेले असताना स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांनी त्यांना आपलं कार्य समजून सांगितलं. म्हणजे दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप आहे. यांच्यासमोर 9 पंचमहाभूत वनस्पती हे थांबलेले असताना त्यांनी काय कार्य करायचं हे दिव्यत्व शक्ती यांनी समजून सांगितलं. ब्रह्मांडामधील सर्व 34 पृथ्वीवरील जमिनीवर शेतामध्ये ब्रह्मांडामधील सर्व 34 पृथ्वीवर आपली कशी पृथ्वी आहे तशा ब्रह्मांडात 34 पृथ्वी आहे. प्रत्येक पृथ्वीवर आलं का लक्षात? ब्रह्मांडामधील 34 पृथ्वीवर हा जमिनीवर पृथ्वी जमीन आहे ना त्याच्यावर शेतामध्ये हा शेतकरी ज्या वनस्पती यांचं बी पेरतील, शेतकरी ज्या वनस्पतीचं बी पेरतील त्या वनस्पतीची झाडे जमिनीमधून वर उगवणे. जे बी पेरल ते जमिनीतून वर उगवायचं आणि वाढवायचं. जमिनीतून वर उगवतात आणि वाढवतात. तसेच धान्याची झाडे, फळांची व फुलांची झाडे, फळांचे व फुलांचे वेल, त्याचप्रमाणे मोठमोठे वृक्ष, उदाहरणार्थ पिंपळाचा वृक्ष, वडाचा, चिंचेचा वृक्ष, जे मोठे वृक्ष असतात इत्यादी प्रचंड मोठे वृक्ष उगवतात. जमिनीतून वर उगवायचं, वाढवायचं हा आणि त्यांचा सांभाळ पण करायचा. म्हणजे झाड उगवलं की त्याचं जमिनीतून वर उगवायचं, वाढवायचं,
त्याचा सांभाळ पण करायचा. त्याला फुलं फुलं पण आणायची. हा, उगवणे, वाढवणे, त्यांचा सांभाळ करणे, सांभाळ करतात. त्या वृक्षाच्या मुळापासून सर्व प्रकारच्या वनस्पती यांच्या मुळापासून पृथ्वीवरील जमीन, माती घट्ट पकडून ठेवतात. जे झाड लावतात त्याचे जे मुळे असतात, मुळे उगवतात, त्या मुळे काय करतात, पृथ्वीवरची जमिनीची जी माती आहे ना ती घट्ट पकडून ठेवतात. बघा, झाड नसलं तर पाऊस आला तर माती वाहून जाते, पण ही जर झाडं असली तर ते माती पकडून ठेवतात. त्या मुळ्या जे आहेत त्या माती पकडून ठेवतात, घट्ट पकडून ठेवतात माती, व जमिनीवरील माती घट्ट, कडक, टणक करतात. माती आहे ना घट्ट करतात, टणक अशी करतात, अशी चांगली कडक टणक करतात. त्याचप्रमाणे मोठमोठे प्रचंड वृक्ष या पृथ्वीवरील पशु, पक्षी, प्राणी व मानव यांना उन्हाळ्यामध्ये सावली देतात. तसेच जमिनीला देखील सावली देतात. म्हणजे हे मोठे मोठे प्रचंड वृक्ष त्यांनी वाढवलेले ते काय करतात, पृथ्वीच्या जमिनीला सावली देतात. असं वाढवून आपले आता किती विठ्ठलवाडीला वडाची झाडं होती, अख्ख्या रस्त्याला सावली, केवढी झाडं मोठी मोठी पृथ्वीला जमिनीला सावली देतात. माणसांना, पशु, पक्षी, प्राणी, मानव यांना सावली देतात. चिमणी घरटे बांधतात. हा, उन्हाळ्यामध्ये सावली देतात. तसेच जमिनीला देखील सावली देतात, जमिनीला सावली देतात. तेवढा भाग गारवा असतो, गार असं राहतं. बघा, ब्रह्मांडामधील सर्व पृथ्वीवरील पशु, पक्षी, प्राणी व मानव हे आपल्या नाकावाटे जो श्वास सोडतात, नाही का, आपण नाकातून श्वास सोडतो, तो श्वास सर्व प्रकारच्या वनस्पती, वृक्ष हे शोषण करून घेतात. म्हणजे आपण जे नाकातून श्वास सोडतो ते ओढून घेतात. आपला सोड, आपण जे सोडतो ते ओढून घेतात. हा, आणि त्यांचं जे असतात, म्हणजे आपल्याला ऑक्सिजन ते हा बघा ना, वनस्पती, वृक्ष हे शोषण करून घेतात आपण जे सोडलेला. तसेच या वनस्पती जो श्वास वायू आपल्या वनस्पती यांच्यामधून बाहेर सोडतात, तो वनस्पती यांचा श्वास वायू पृथ्वीवरील पशु, पक्षी, प्राणी व मानव हे आपल्या नाकावाटे शरीराच्या आत घेत असतात. म्हणजे आपण जो श्वास सोडतो ते ओढून घेतात, आणि ते जे श्वास सोडतात त्यांचा वायू श्वास जे सोडतात ते आपण ओढून घेतो नाकावाटे. चालू असतो ना त्यांचा. हा, मग ते ऑक्सिजन मग ते कमी पडलं. रात्रीचं म्हणतात तेव्हा झोपल्यावर, झाडाखाली झोपल्यावर त्याला ऑक्सिजन नसतो का रात्रीचं? असतं की, मग काही लोक म्हणतात झाडाखाली झोपू नये, त्याला ऑक्सिजन नसतो. ते काही ठराविक वनस्पती आहेत जे असतात ना. म्हणजे ब्रह्मांड निर्माण करताना यांनी वनस्पती उगवलेल्या आहेत, निर्माण केल्या. त्याच्यानंतर ज्या वनस्पती आलेल्या आहेत त्या औषधी वनस्पती नाहीत किंवा हे चांगल्या नाहीत, त्या रानटी वनस्पती आहेत. ते सगळं म्हणजे राक्षसासारखे आहेत ते, त्याचा आपल्याला उपयोग नाही. पशु, पक्षी, प्राणी, मानव हे आपल्या नाकावाटे आत ओढून घेतात. म्हणजे ते जे सोडतात ते आपण घेतो ना, आपण जे सोडतात ते घेतात. हा, श्री प्रमुख 9 पंचमहाभूत वनस्पती यांनी निर्माण केलेल्या वनस्पती या वातावरणामधील विषारी दूषित वायू, वाहनांच्या गाड्यांचा प्रदूषणामुळे निर्माण झालेला धूर वायू या वनस्पती वृक्ष शोषण करून घेत नाहीत. म्हणजे हे झाडं जे आहे ते नाही का, आपल्या ह्याच्यातला विषारी वायू, दूषित वायू
वाहनांच्या गाड्यापासून नाही का निघलेला धूर, प्रदूषण हा. हे ओढून घेत नाही. मग त्याचाच आपल्याला त्रास होतो. हा. धूर गिर येतं ते. ते धूर वायू वनस्पती वृक्ष शोषण करून घेत नाही. गाड्यांचा धूर, फॅक्टरी कंपन्या झालेल्या त्यांचा धूर जो आहे ते झाडं ओढून घेत नाही. त्याच्यामुळे मग आपल्याला मग आता आमच्या चिपळूणला तिकडे कंपन्या झाल्यापासून आमच्याकडची झाडं मेली ती सगळे झाडं ते हे होतं ना, ते सुकून गेली सगळी. आणि ते आंबा आले तरी आतमध्ये जाळे असतात आंब्यांना. फळं आली तरी असं आपण कापला आंबा ना की आतमध्ये जाळी असते. जाळी त्याचा उपयोग नाही. काय उपयोग नाही. स्त्री दिव्यत्व शक्ती, स्त्री मानव रूप यांच्या समोर स्त्री प्रमुख 9 पंचमहाभूत वनस्पती हे थांबलेले असताना स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानव रूप यांच्या उजव्या हाताच्या तळव्यामधून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीपासून तलवार, भाला, धनुष्यबाण, सुदर्शन चक्र, नांगर, मुसळ, शंख, काठी, कमंडलू, खंजीर, चिमटा, साखळी, दोरखंड ही शस्त्रे निर्माण झाली. एवढी शस्त्र निर्माण झाली. ती शस्त्रे स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानव रूप यांनी स्त्री प्रमुख 9 पंचमहाभूत वनस्पती यांना दिली. त्यानंतर त्यांच्या डाव्या हाताच्या तळव्यामधून एक ज्योत प्रकट झाली. डाव्या हाताच्या तळव्यातून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीने बुलबुल पक्षी माहिती आहे ना, त्या पक्षाचं रूप धारण केलं. बुलबुल पक्षी उजव्या हाताच्या तळव्यातून एक ज्योत आली, त्यांनी शस्त्र निर्माण केली. ती शस्त्र वनस्पती जे पंचमहाभूत त्यांना दिली. डाव्या हाताच्या तळव्यामधून एक ज्योत निघली, त्या ज्योतीने बुलबुल पक्षाचं रूप धारण केलं. आणि मग ते बुलबुल पक्षी त्यांना वाहन दिलेलं आहे वनस्पती त्यांना. वनस्पती जे पंचमहाभूत आहे ना 9, त्यांना बुलबुल पक्षी वाहन दिलेलं आहे. म्हणजे बुलबुल पक्षीवरती ते बसून फिरतात, फक्त आपल्याला दिसत नाही. आपण जे बुलबुल पक्षी झाडावर बसलेला बघतो आपण नाही का, ते त्याच्यावर एक पंचमहाभूत असतं, पण ते आपल्याला स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानव रूप यांनी स्त्री प्रमुख 9 पंचमहाभूत वनस्पती यांना बुलबुल पक्षी वाहन दिलेला आहे. त्यानंतर स्त्री प्रमुख 9 पंचमहाभूत वनस्पती यांनी ज्योतीचे रूप धारण केले. म्हणजे त्यांना ज्योतीचं रूप धारण केलं व दिव्यत्व शक्ती स्त्री मानव रूप यांच्या बाजूला थांबले. म्हणजे बुलबुल पक्षी दिल्यानंतर त्यांनी ज्योतीचं रूप धारण केलं आणि दिव्यत्व शक्ती स्त्री मानव रूप आहे त्यांच्या शेजारी ती ज्योत थांबली. त्यानंतर स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानव रूप वातावरणामध्ये उभे राहिलेले असताना त्यांच्या मधल्या डोळ्यामधून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीने प्रमुख 10 पंचमहाभूत प्राणवायू या नावाने रूप धारण केले. म्हणजे 10 पंचमहाभूत जे प्रमुख 10 पंचमहाभूत त्यांनी प्राणवायू या नावाने रूप धारण केलं. बस काही आता खवाचाही झालं थांबूया. मग उद्या लवकर या, आपण लवकरच द्यायला पाहिजे चिलीम हा ना, चिलीम द्यायच्या अगोदर मग बराच वेळ ऐकायला मग आरतीला परत थांबायला लागेल आहे ना. नाही चिलीम आरती झाल्यावर चिलीम दिल्यावर लगेच वाचायला घ्यायला. मग आपण तसंच केलं, आपण तयारी करून ठेवायची. आरती झाली नाही की लगेच वाचायला सुरुवात करायची. आज आपलं 2 पंचमहाभूत झाले आहे ना.
हे बंद कर रे, व्हिडिओ बंद कर.